नमस्कार. मी आपणा सर्वांचे स्वागत करीतो. मानवाला जीवनामध्ये आनंद हवा असतो आणि मनुष्य तो आनंद शोधण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब करतो. ही एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्याला असं वाटतं की जर आपल्याला ती गोष्ट भेटली तर आपल्याला खूप आनंद होईल, आपल्याला सुख मिळेल. परंतु असे होत नाही, कारण जगातील सर्व वस्तू नाशिवंत आहेत आणि नाशिवंत वस्तूपासून आनंद मिळत नाही, सुख मिळत नाही. सुख मिळण्यासाठी जे शाश्वत आहे त्याचा आधार घ्यायला पाहिजे. यासाठी आपणाला जीवनामध्ये एकतर ध्यान करावे लागेल किंवा तुम्हाला ज्ञानी व्हावे लागेल. आणि ज्ञानी व्हायचं असेल तर सत्संग, ग्रंथ, कीर्तन ह्या गोष्टींचा अवलंब करावा लागेल किंवा ह्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. त्याच्याशिवाय तुम्हाला ज्ञान होणार नाही. परंतु पुढे जाऊन ज्ञानी माणसाला सुद्धा अहंकार होतो आणि त्या आविर्भावात तो त्याचा संयम पाळू शकत नाही किंवा त्या पद्धतीने तो पुढे चालून मुक्त होऊ शकत नाही. त्याला ह्या गोष्टीत सुद्धा आनंद मिळवता येत नाही. तर आनंद मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी ध्यान हा एकदम सर्वोत्तम पर्याय आहे. आता ध्यान म्हणजे काय? तर ध्यान म्हणजे आपल्या शरीरातील सर्व चेतना एकाच केंद्रावर केंद्रित करणे किंवा एका ठिकाणी सर्व चेतना एकत्रित करणे, याला ध्यान असं म्हटलं आहे. आणि आतापर्यंत बरेच असे संप्रदाय आहेत, बरेच असे लोक आहेत की हे अध्यात्माचा पुरस्कार करणारे आहेत आणि अध्यात्म शिकवणारे आहेत. पण आतापर्यंत असं कोणीही नाही की ते तुम्हाला ध्यान कसं करायचं किंवा तुम्हाला परमानंद कसा प्राप्त होईल, आनंद कसा मिळेल हे सांगत नाहीत. ते फक्त स्वतःचा उदो करून घेण्यात व्यस्त आहेत. कुणालाही ते व्यवस्थित ध्यानाची माहिती देत नाहीत. मी पण बऱ्याच ठिकाणी हे कार्यक्रम केले आहेत आणि बरेच सत्संग केले आहेत, परंतु मला सुद्धा आतापर्यंत ध्यान कसं करायचं या गोष्टीची पुरेपूर कल्पना नव्हती. परंतु ज्ञानेश्वरी मधील 6वा अध्याय जो सहज योग आहे आणि त्या पद्धतीने जर ध्यान केलं मनुष्याने तर त्याला परमानंदाची प्राप्ती होऊ शकते. आता जीवनात माणसाला सुख हवं असतं. प्रत्येक गोष्टीतून मनुष्य सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु सुख त्याला मिळत नाही. आणि जसे नाण्याला 2 बाजू असतात तसं क्षणिक सुख मिळतं आणि त्याच्यानंतर दुःख येतं. जसं आशाच्या विरुद्ध निराशा, जसं खरेच्या विरुद्ध खोटा आहे, तसं परमानंद आनंद याच्या विरुद्ध परमानंद आहे. आनंदाच्या विरुद्ध असा कुठलाही दुःखदायक क्लेशदायक असा शब्द नाही. आणि तो आनंद प्राप्त करायचा असेल तर ध्यान ध्यान आणि ध्यान हा एकमेव पर्याय मनुष्य जाती पुढे खुला आहे. आणि मनुष्याच्या योनीमध्येच फक्त ही गोष्ट उपलब्ध आहे, ना की ते पशुपक्षी आणि प्राणी ह्या गोष्टी करू शकतात. परंतु मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही. पण आता हा काळ खूप कठीण आहे, खूप व्हायरल
रोग या काळात येऊ घातलेले आहेत. आताच कोरोनाच्या महामारीमुळे कित्येक लोक या कोरोनाचे शिकार झालेले आहेत. आता सर्वात महत्वाचं एकच गोष्ट आहे की धर्मो रक्षितो शरीरहा, जसं म्हटलं आहे त्याप्रमाणे धर्म हा शरीराचे रक्षण करतो. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला शरीराची गरज असते, आणि तिथून पुढे मग कुठल्या पण गोष्टी करायच्या असतील तर ते साध्य होतात. त्याच्यासाठी आपल्याला शरीर आपलं निरोगी सुदृढ असणं आवश्यक आहे. आता या कोरोनाच्या महामारीमध्ये शरीरावर बरेच विपरीत परिणाम होत आहेत. अजून काही पुढे चालून येऊ घातलेले रोग आहेत. तर ह्या गोष्टींना जर आळा घालायचा असेल तर तुमचं शरीर सुदृढ पाहिजे. तुम्ही जे नियम आहेत त्या नियमांचं पालन केले पाहिजे, आणि त्याचबरोबर ध्यान केले पाहिजे. तर आतापर्यंत कोणीच असं ध्यान कसं करायचं असं डिटेलमध्ये खोलवर जाऊन कोणीही गुरु किंवा कुठलाही महापुरुष असे सांगत नाही. मोजकेच बोटावर मोजण्या इतके हे असे महापुरुष आहेत, सिद्धपुरुष आहेत की जे आपल्याला ध्यानाविषयी माहिती सांगतात. शक्यतो प्रत्येक माणसाचं व्यक्तित्व हे 7 प्रकारचं असतं, परंतु कितीही मनुष्य एखादा शांत असला, एखादा म्हणजे चांगला मनुष्य आपण ज्याला म्हणतो, असा मनुष्य सुद्धा 3 व्यक्तिमत्वामध्ये मोडला जातो. त्यातलं पहिलं व्यक्तित्व असं असतं की तो जसा आहे तसा, ते व्यक्तिमत्व. दुसरं व्यक्तिमत्व असं असतं की तो दुसऱ्याला जे दाखवू पाहतोय की मी असा आहे, ते व्यक्तिमत्व. आणि तिसरं की त्यालाही माहित नसतं की माझं अस्तित्व काय आहे, माझं व्यक्तिमत्व कसं आहे आणि मी कोण आहे. मी कोण आहे हे जर शोधायचं असेल तर ध्यानाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. ध्यान जे की तुम्हा स्वतःलाच करायचं असतं, स्वतःच करावं लागतं. जसं एखादं लहान मूल चालायला आईच्या बोटाला धरून शिकते, काही दिवस आईच्या बोटाला धरून चालतो, पण त्याला एक दिवस ते बोट सोडून स्वतःच चालावं लागतं. तसं ध्यान हे स्वतःलाच करावं लागतं. आता ध्यान केल्याने काय होतं, तर ध्यान केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते, तुमची संकल्पशक्ती वाढते, तुम्ही निरोगी होऊ लागता, तुमचं आरोग्य सुधारतं, तुमचा अहंकार, तुमचा राग, द्वेष, मोह याच्यावर थोडीशी बंधने येतात, हे शिथिल व्हायला लागतात, आणि तुमचं व्यक्तिमत्व असं समाजामध्ये उठून दिसायला लागतं. समोरच्या माणसावर तुमची छाप पडते, अगदी तुमचं ऐकावंसं असं लोकांना वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की काही लोक व्यसनाधीन असतात, तर ते व्यसन सुटण्यास सुद्धा या ध्यानापासून मदत होते. बऱ्याच लोकांना आनंद हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शोधायचा असतो. कुणी आनंद धनामध्ये शोधतं, कुणी आनंद सेक्समध्ये शोधतं, तर कुणी हुकूमत गाजवण्यामध्ये आनंद पाहत असतो. पण ज्यावेळेस या गोष्टीची निराशा होते, हा क्षणिक आनंद ज्यावेळेस त्यांना समजतो, त्यावेळेस माणूस अगदी हतबल आणि दुःखी होत असतो. जर तुम्हाला पूर्ण समाधानी राहायचे असेल, पूर्ण जीवन सुखमय जगायचं असेल, तर ध्यान हा एकमेवच पर्याय आहे. तर आपण आता ध्यानाविषयी विचार करणार आहोत. ध्यान कसं करायचं, किती वेळ करायचं, ध्यानासाठी बसायचं कसं, कुठली वेळ निवडायची, आहार कसा असावा, याविषयी आपण पुढील भागामध्ये चर्चा करणार आहोत. तर आपल्याला ध्यान करायचं कसं
हे शिकवण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत बाजारामध्ये, परंतु त्यातून निष्पन्न असं काहीच होत नाही. कारण ज्यांनी ध्यान केलं आहे, ज्याला त्या गोष्टीचा अनुभव आहे, त्याच माणसाकडून जर तुम्ही ध्यान करायला शिकला तरच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. असे अनेक गोष्टी आहेत, असे अनेक लोक आहेत की ते तुम्हाला छातीटोकपणे सांगतील की मी ध्यान करतो आणि तुम्ही पण ध्यान असं करा. अनेक संप्रदाय आहेत, खूप जुन्या परंपरा आहेत, परंतु जुन्या परंपरा सर्वांनाच लागू होतील किंवा एखाद्या गुरुनं एखाद्या शिष्याला सांगितलं की तू ह्या प्रकारचं ध्यान कर, परंतु त्याच्या पद्धतीनं त्या शिष्याचं किंवा त्या मनुष्याला ध्यान लागेल असं होत नाही. कारण पृथ्वीवरची कुठलीही वस्तू एकसंगत नाही. तुम्ही हातात मुठभर वाळू जर घेतली तर प्रत्येक कण वाळूचा हा वेगळाच आहे. प्रत्येक मनुष्याचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येक मनुष्याचा चेहरा वेगळा आहे, प्रत्येक मनुष्याचा आवाज वेगळा आहे. यामध्ये कोणतंच साम्य नाही. म्हणून जी गोष्ट एखाद्या पुरुषाला साध्य झाली, एखाद्या संताला साध्य झाली, तीच गोष्ट तुम्हाला साध्य होईल किंवा त्या गोष्टीने तुम्हाला आनंद मिळेल असं होत नाही. त्याच्यासाठी त्या गोष्टी स्वतःच शोधाव्या लागतात, स्वतःच निवडाव्या लागतात आणि स्वतः प्रयत्न करावे लागतात. स्वतः प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळेल आणि ध्यानाने आनंद मिळवता येईल. ध्यानामुळे शरीराचा सर्वांगीण विकास होतो, बुद्धी चातुर्य वाढते. तर ह्या गोष्टी आपण पुढील भागामध्ये पाहू. ध्यानाला सुरुवात कशी करायची, एकदम सहज आणि सोपा पर्याय आहे. माझ्या जीवनात पण मी खूप दिवसापासून हे आनंद शोधत होतो. कित्येक ठिकाणी मी बऱ्याच लोकांना खूप प्रश्न विचारले की आत्मा म्हणजे काय, तो कुठे असतो, तो कसा भेटतो किंवा आपल्याला कसा आनंद मिळवता येईल, पण समर्पक असं उत्तर मला कोणाकडूनही मिळालेलं नाही. तर मी स्वतःच प्रयत्न करायला सुरुवात केली आणि 31 डिसेंबर 2019 या दिवसापासून मी असा संकल्प केला होता की आपल्याला ध्यान करायचं आहे आणि आनंद मिळवायचा आहे. तर असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे की तुम्ही जर प्रयत्न करायला लागला, ध्यान करायला सुरुवात केली तर सुरुवातीला खूप तकलीफ होईल, खूप विचार येतील तुमच्या मनात, परंतु काही वेळाने, काही दिवसांनी ते विचार हळूहळू कमी व्हायला लागतील आणि एक दिवस तुम्हाला अनुभूती यायला सुरुवात होईल. तर मी सुद्धा स्वतः ध्यान करायला सुरुवात केली आणि मला 6 ते 7व्या दिवशीच अनाहत नाद असा ऐकू यायला लागला. हळूहळू ऐकू येत होता, उजव्या कानातून असा आवाज येत होता आणि मग मी त्याच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे ध्यान करायला सुरुवात केलेला आहे. तर माझा हा स्वतःचा अनुभव पण यात आहे आणि ज्ञानेश्वरी, भगवद्गीता या ग्रंथाचा पण याला आधार आहे. तर आता या भागात एवढंच सांगतो. हा भाग खूप मोठा होईल आणि जास्त असलं की माणसाला कंटाळवाणे होतं. म्हणून आपण पुढच्या भागात ध्यान कसं करायचं, त्यासाठी काय काय करावं लागेल हे पाहूया. सर्वजण ध्यानामध्ये आनंद प्राप्त करोत ही सदिच्छा. नमस्कार.